गुड मॉर्निंग. आज आम्ही आसाम मेघालय टूरसाठी छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई इथे आलो आहोत. इथे नेहमीच आपला तिरंगा फडकत असतो, बघू शकता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही स्टॅच्यू इथे आहे. त्यानंतर इथे एअरपोर्टचं वरचं छताचं डिझाईन पिकॉक फेदर्ससारखं आहे, जे खूप सुंदर दिसतं. आणि तिरंगा थीमचं डेकोरेशन केलं आहे. चेक इनसाठी आपल्याला इथे स्पेशल ट्रॉली भेटता, म्हणजे त्याच्यात आपण पूर्ण आपलं बॅगेज घेऊन बाहेरून मध्ये चेक इन करेपर्यंत जाऊ शकतो. मी माझ्या आईवडिलांसोबत जात आहे या टूरसाठी. आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप सारे इंडियन आर्टवर्क्स आहे. अराऊंड 5000पेक्षा जास्त इंडियन आर्टवर्क्स ह्या एअरपोर्टमध्ये आहे. आणि याची थीम आहे जय हे आर्ट प्रोजेक्ट. मुंबईचं हे इंटरनॅशनल एअरपोर्ट इंडियाचं सेकंड बिझिएस्ट एअरपोर्ट आहे. आणि इथे 208 चेक इन काउंटर्स, 52 बोर्डिंग ब्रिजेस आहेत. आणि त्यानंतर ऑटोमॅटिक बॅगेज सिस्टीम पण आहे. दरवेळेस आम्ही विना वर्ल्ड किंवा केसरीने जातो, ह्यावेळेस आम्ही कस्टमाइज करून जात आहोत. इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला सगळे फ्लाईट्स डिटेल दिसता. आणि आम्ही इंडिगोच्या एअरप्लेनने जात आहोत मुंबई टू गुवाहाटी. इथून डेली अराऊंड 700 ते 1000 फ्लाईट डेली लँड अँड टेक ऑफ होतात. इथे फूड कोर्ट आहे, त्यानंतरून लाऊंजेस वगैरे आहे, तिथे तुम्ही बसू शकता किंवा खाणं खाऊ शकता. परत इथे फ्री वायफाय पण आहे. आणि इथे 3 टर्मिनल आहेत, टर्मिनल 1, टर्मिनल 2 अँड टर्मिनल 3. आणि किड्स प्ले एरिया, प्रेयर रूम, मेडिकल फॅसिलिटी, व्हीलचेअर सपोर्ट पण अवेलेबल आहे. तसंच हे सगळं सोलार पॉवर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग केली जाते इथे. हा रनवे आहे. मुंबई एअरपोर्टचं एरिया साधारण 1850 एकर आहे. आणि आपण इथे कॉफी, बुक्स वगैरे बाकीच्या पण काही गोष्टी घेऊ शकतो. हा एअरप्लेनमधला व्ह्यू तुम्ही बघू शकता. हे आम्ही टेक ऑफ करताना फ्रॉम मुंबई टू गुवाहाटी. आत्ता रनवेवरून प्लेन टेक ऑफ करत आहे आणि आम्ही गुवाहाटीकडे जात आहोत. तुम्ही बघू शकता मुंबई वरतून कशी दिसते. मधला पूर्ण प्लेनचा व्ह्यू आहे, सगळे पॅसेंजर्स. आता तुम्ही पूर्ण ढग बघू शकता की ढगांच्या लेवलला आला आहे. अराऊंड 35,000 फीटच्या लेवलला आला आहे प्लेन. आणि आता आम्ही गुवाहाटीला उतरत आहोत. आम्ही आसाम मेघालय चेरापुंजीची सफर करणार आहोत. आणि त्याबद्दलचा व्हिडिओ मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकणार आहे, तर सर्वांनी ती